हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही आमच्या गावच्या शेताची भेट आणि घराच्या आजूबाजूची साफसफाई करून तिथे जी झाडं लावली त्यावरचा व्लॉग आज आपण कव्हर करणार आहोत. बघत राहा. घरी आलो खरं, इथे पण बघा केवढं गवत वाढलंय, खूपच जास्त. आणि एवढ्या सगळ्या याच्यात हे मात्र फुलं फुलली आहेत छान, हे बघा. आणि झालं काय माहिती आहे का, हे नाही टेरेसवरनं जे पाणी पडतं आहे ना ते थेट इथे पडतं आहे आणि त्याला पाण्याला जायला ना जागा नाही आहे कुठूनही. मग आमचे हे महाशय पाण्याला जायला जागा करून देत आहेत. प्रिन्सिपल बाई आहे ना, आता मजा काढण्यात किती मजा आहे. येऊन तर बघ काढून गवत काढतायत. गवत काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, कोणती सिस्टीम आहे हातपाय धुवायची. फाटेवर बसून तिथला नजारा एन्जॉय करणं. पाऊस पडतोय छान, ढग भरून आलेलं आहे, फाट पडली आहे, एकाला लोड आहे आणि बाहेर गेले आमचे मामा आले. मामाजींनी गवत काढून द्यायची घेतलेली अर्ध काढून. हे लोक आणायला चाललेत आता विटा आणि काय आणणार रे, टाईल्स आणि विटा हे आणणार आणि तिथे ठेवून देणार. ते मागच्या कॅम्पसमध्ये पण भरपूर गवत वाढलेलं आहे आणि आता याची साफसफाई चालू आहे. दोघं माणसं काम करतायत, ते तर जेवायला गेलेत घरी. इथे पण साफसफाई करायची आहे. विटा जातील पुढे. काही फरशा पण आहे. येऊन जाऊ का, किती वेळ लागेल? आज होऊन जाईल मागचं सगळं, पण होईल का मागचं आज? हे पाहता मागच्या कॅम्पसमधलं सगळी घाण काढून झाली, गवत काढून झालंय. आता काड्या फक्त उचलायच्या राहिल्यात. खांद्याच्या वाढण्याची वजनाने होतं ते खांद्या जरा मी छाटून घेतोय. आता एवढा असा छान पैकी कढीपत्ता काढून आणलाय. आता याला सुकवून चटणी करता येईल आपल्याला छानपैकी. तर आता आम्ही आता तो निवडायला बसतोय. त्याच्या अशा छान बांधून घेणार. त्याची आम्ही छानपैकी सुकवून चटणी करणार, कारण खूप कढीपत्ता आहे त्याच्यात छान असेल. चला आमच्या सोबत तुम्हाला आता शेत दाखवू आमचं. चलो निघाले सगळे. नेक्झॉन बाईची नेक्झॉन चालत जायचंय. हे बघा, ही गावची कमान, गावचा एंट्रन्स. या बाजूला आरोग्य मंदिर आहे, इथे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे, ग्रामसेवकचं ऑफिस आहे. हे पुढे आहे शाळा. ही 1ली ते 7वीपर्यंतची शाळा आहे आणि या शाळेत माझं 2रीपर्यंत शिक्षण झालं आहे. माझी शाळा. आमच्या वेळेस ही शाळा गावात होती, आता गावाच्या बाहेर बांधली आहे. बघा अशी हिरवीगार इथे हायस्कूलची बिल्डिंग आहे, हा रोड आहे. असं बघा दोन्ही बाजूनी असं हिरवगार शेत आहेत. मक्का कुणाचा आहे हा, त्या शेजारच्या शेताचा? अच्छा. ही आमची धुळ्याची सगळी सपाट आणि काळीभोर जमीन, अत्यंत हे आमचं शेत. हे आमचं शेत. या शेताला आहे ना, इकडनं पण जाऊ शकतो आणि तिकडनं फ्रंट साईडने पण जाऊ शकतो. हे कसलं शेत आहे किशोर? हा कापूस आहे. हे बघा, ड्रिप इरिगेशन आहे, असं ड्रिप केलेलं आहे पावसात. हे बघा काळीभोर जमीन आहे, ड्रिप इरिगेशन आहे आणि सपाट, जिकडे बघाल तिकडे असं सपाट आहे छान. आणि हा आमचा शेताचा मालक, ते किशोर. हाय. उसे हा लावलेला. कोणते काय याची काय जातबीत. हे बघा कापसाचे तुम्हाला बोंड आलेली दिसतील. ह्याच्यामधनंच कापूस पुढे जो आहे, याच्यामधनंच पुढे कापूस जो आहे तो फुलतो. त्याची फुलं फुलले की त्याच्यातनं कापूस बाहेर पडतो.
हिरवगार दिसतं. हे बघा ही लाईन चालली. मला तर ते सिलसिला पिक्चरमधलं अमिताभ बच्चन त्या ह्याच्यातनं टुलिप गार्डनमधनं गाणं गातो तसंच ह्या रेषा दिसत आहेत छानपैकी मस्त. आणि हे लांबर इथून गाव अगदी जवळ आहे आमचं. हे आमचं गाव दिसतं या शेतातल्या याच्यामधनं. इथलं हे मंदिराचं कळस दिसतोय अगदी वॉकेबल आहे. लहानपणी आम्ही जेव्हा शेतात यायचो तेव्हा गाव खूप लांब वाटायचं आम्हाला, पण अतिशय जवळ. हे बघा किती किती फुलं आहेत बघा एका झाडाला. झाड अतिशय छोटं आहे अजून आणि त्या झाडाला किती कळ्या आहेत. या कळ्या ज्या आहेत या फुलतील आणि याच्यामधनं कापूस बाहेर पडेल. हे कापसाचं झाड अजून बरंच मोठं होईल ते, पण आता त्याला लावून किती दिवस झाले, या केळ्यांना लावून किती दिवस झाले. हे बघा ती लावलेली आहेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने. बघा ड्रिप इरिगेशन. हे रोपं आणतात ना, हे रोपं आणून ही असं केळी लावलेली आहेत. लहान असताना केळी अशी दिसतात, तरी काही केळी लहान काही केळी मोठी आहेत बघा. हे बघा हे एकदमच टिंगू पिंगू आहे. मेमध्ये ही केळं तयार होतील. मग सारंग जो आहे तो शेताचा मेन एंट्रन्स आहे की जिथे विहीर आणि पूर्वी जो राखणदार होता त्याचं झोपडी बिपडी होती, आता काही दिसत नाही आहे. आता आपण चाललो आहे पपईच्या बागेत. एकदम छान आल्हाददायक वातावरण. आता आपण चाललोय पपईच्या बागेमध्ये. मागे दिसती का पपईची बाग, त्या बागेत आपण आता निघालोय. यार खरंच आहे हेच जीवन. मस्त हिरव्यागार रानात फिरायचं, कष्ट करायचे, पीक काढायचं आणि जीवन जगायचं. बघा मोठ्या मोठ्या पपया आलेल्या आहेत. मोठ्या मोठ्याने छोट्या छोट्या पपया. हा मोठ्या मोठ्या आहेत ना त्या मानाने, 4 महिन्याच्या मानाने मोठ्याच आहेत त्या. असं छान मस्त शिवार आहे. वर्ष पाणी लागलं नाही. मला आठवतं माझ्या आई हयात असताना ह्या कोपऱ्यावर हा जो कोपरा दिसतो तिकडे, त्या कोपऱ्यावर 3 ते 4 बोर मारले होते आणि एव्हरी टाईम बोर फेल गेला होता, पाणीच लागत नव्हतं. आणि आता बहुतेक ना तापी दोन्ही काठ भरलेली असल्यामुळे ना हे पाणी लागलं असेल. पण त्याच्यासाठी ना सायंटिफिक चेकिंग करून पाणी लागतं की नाही ते चेक केलेलं. अदरवाईज ना आमच्या शेताला पाण्यासाठी आम्ही दुसऱ्या त्या पलीकडचं जे शेत आहे त्या पलीकडच्या शेतामधनं विहीर खोदून तिथून ट्यूबवेल खोदून तिथून पाईपलाईन केलेली होती. पण आता सुदैवानं या कोपऱ्याला की जिथे पूर्वी विहीर होती ही ट्यूबवेल इथे केलेली आहे. पूर्वी या जागेवर आहे ना झोपडी होती. जो राखणदार होता त्याची झोपडी होती छानपैकी. मी मागे एकदा माझ्या व्हिडिओच्या याच्यावर फेसबुकवरून पोस्ट केलं होतं. आणि हे झाडं उगवलेली दिसत आहे तिथे. इथे पूर्वी मोठी ओपन विहीर होती आमच्या लहानपणी आणि तिच्यातनं पाणी 2 कुंड्यांमध्ये साचवलं जायचं. मोठं कुंड आणि लहान कुंड. तर मोठ्या कुंड्यावरनं लहान कुंड्यांवर आम्ही उड्या मारायचो आणि पोहायचो. आमचा तो स्विमिंग पूल होता. असं हे छानपैकी हा रोड जातो. या साईडनं पण रोड जातो. ते पलीकडे माझ्या मामाचं शेत आहे. ही 300 फूट खोल बोरवेल आहे. आसरा आहेत. प्रत्येक विहिरीमध्ये देवीचा वास असं म्हटलं जातं आणि विहीर खोदल्यानंतर तिथे या आसरांची स्थापना केली जाते. आणि हा आसरा खोल पूर्वी ओपन विहिरी असायच्या तर खोल कोनाडा करून त्याच्यात ठेवलं जायचं. आता इथे वरतीच ठेवतात. या शेतासोबत आमच्या खूप लहानपणच्या आठवणी आहेत. आमचे दादा आम्हाला लहानपणी इथे घेऊन यायचे. इथे फुलझाडं पण होती बरीचशी आजूबाजूला. आता सगळं निघून गेलेलं आहे. फळझाडं होती, फुलझाडं होती बांधावर लावलेली. पण आता
सगळं काढून टाकलेलं आहे. इथे या एरियामध्ये हे ग्रीन जे दिसतं ते ह्या सगळ्या एरियामध्ये खळं होतं. खळं म्हणजे ओपन स्पेस की जिथे धान्य काढलं जायचं, पण आता थेट धान्य जे आहे ते मशीनमधून तयार होऊन बाहेर पडतं. असे बरेचसे चेंजेस झालेले आहेत शेती करण्याच्या पद्धतीमध्ये. पण फक्त बैलगाडी जाईल या रस्त्यावरनं, असा रस्ता आहे. हा रस्ता वाठोड्याकडे जातो, आमच्या गावाकडे. इथून 1 किलोमीटर अंतरावर इकडे जैतपूर नावाचं गाव आहे, तिकडे जातो हा रस्ता. सकाळ झाली आहे, आम्ही आलो टेरेसवर चहा घेऊन. मागे बघा सेलचे गोठे आहेत, गाईगुरे बांधलेत. शाळेत चाललाय. सकाळचा चहा गावच्या टेरेसवर. कसं खड्डे मारणं चाललंय. हां, इथून सुरू करतो. नाही, इथे. एक पेड़ माँ के नाम. आमच्या किशोर भैयाचं हे पाम ट्री लावतोय कॅम्पसमध्ये, खड्डे बिड्डे खोदून छान. घराच्या समोरच सगळ्या बाजूनी काल साफ झालेलं आहे. खाली एक पेड़ माँ के नाम. कॉलेजमध्ये लावणार होते झाड, त्याने आईच्या नावाने लावलं, मी दादांची. त्याच्यात ना आमचा कढीपत्ता खूप वाढला होता, त्याची पानं आम्ही तोडली, झाडाची फांदी तोडली आहे. तेवढा आईच्या नावाने लावलं. आता सारंग आहे आजीच्या नावाने आणि आमच्या आजीच्या नावाने लावते. हे तिघंजणं या घरात त्यांचं मॅक्झिमम वास्तव्य होतं, की जे आता हयात नाही आहेत. त्यांच्या नावाने हे आपण प्लांटेशन करतोय. केलं होतं त्याला, आता सर्व केलं, त्याला आळं करतोय. आता मध्ये उंचवटा आला पाहिजे. टाक माती आजूबाजूची, मध्ये उंचवटा आला पाहिजे. हे सगळे बदामाच्या या सगळ्या फांद्या काल तोडलेल्या आहेत. आमचा सालदार जो येतो तर त्याला याच्यासाठी घेऊन जाणारे, जाळण्यासाठी म्हणून. चुली स्वयंपाक करतात ते, तर त्यामुळे आता हे फेकत नाही आहोत. इथे एक चांदणी लावली, एक जास्वंदी लावलं. या साईडला एक. मंडळी, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सांगा तुम्ही तुमच्या गावाला भेट देता का आणि तुमच्या गावचं वातावरण कसं असतं. थँक्यू. गुड नाईट.